आशिया चषकात भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला ठाकरे गटाचा तीव्र विरोध. राज्यभरामध्ये माझं कुंकू माझा देश आंदोलन. टीम इंडियाला पाकसोबत मॅच खेळायची नाहीये, मग जय शहा क्रिकेटपटूंवर दबाव का टाकतायत, राऊतांचा आरोप. भारत पाकिस्तान सामन्याला काँग्रेसचाही विरोध. शहीदांच्या रक्ताची किंमत सरकारला नाहीये, माजी मंत्री यशोमती ठाकरांचा आरोप. भारत पाकिस्तान सामना व्हायला नको होता, आसावरी जगदाळेची भारत पाकिस्तानच्या मॅचवर उद्विग्न प्रतिक्रिया. पहलगाम हल्ल्यात संतोष जगदाळेंची झाली होती हत्या. भारतीय क्रिकेटपटूंच्या तोंडाला काळं फासणार. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचं वक्तव्य. आंदोलकांवर गुन्हा दाखल केल्यानं ओबीसी नेते आक्रमक. पोलिसांना पुढे करत दहशतवादी निर्माण करण्याचा प्रयत्न. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारवर गंभीर आरोप. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका. मराठा ओबीसी मुद्दा पेटण्याचं काम सुरू आहे, आव्हाडांचा आरोप. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या. भिवंडी ते नवी मुंबईपर्यंत कार रॅलीचं आयोजन. खासदार सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वात काढण्यात आली रॅली. कल्याणमधील तहसीलदार अमित पुरींची मुजोरी. तहसीलदारांकडून आदिवासींना वाईट निम्न दर्जाची वागणूक, तर अमित पुरींच्या मुजोरीचा व्हिडिओ व्हायरल. हत्या प्रकरणातील आरोपीचा जिल्हा रुग्णालयात शाही पाहुणचार. अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार. गणेश हुच्चे रुग्णालयात मारतोय मौज मजा. नवी मुंबईमध्ये हुल्लडबाज तरुणांचे जीव घेणे स्टंट. धावत्या कारमध्ये खिडकीवर बसून स्टंटबाजी. बेलापूरमधला व्हिडिओ व्हायरल. आशिया चषकात भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत पाकिस्तान सामना. क्रिकेटप्रेमींपासून विरोधकांसह अनेकांचा सामन्याला विरोध, तर काही ठिकाणी होम हवन. तुळजाभवानी मंदिरातल्या दर्शन पासच्या रकमेमध्ये आता वाढ. नवरात्रीमध्ये 200 रुपयांचा दर्शन पास 300 रुपयांना मिळणार, तर 500 रुपयांचा पास 1000 रुपयाला विकत घ्यावा लागणार. भीषण पूरस्थितीमुळे पंजाबमधील जनजीवन विस्कळीत. येवल्यातील मुस्लिम बांधवांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात. जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्या येवल्यातून पंजाबकडे रवाना. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पैठणमध्ये अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. पिकं भुईसपाट. हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. वसमत तालुक्यामध्ये अनेक गावांना पावसानं झोडपलं. शेताला तळ्याचं स्वरूप. शेतात 4 फूट पाणी साचलं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे नांदुरा रेल्वे स्थानकाला गळती. कोट्यावधींच्या डागडुजीच्या कामांनंतर सुद्धा रेल्वे स्थानकाची दैना. जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले. 1,15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीला पूर. नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा.